राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी जेव्हा पाऊस कुदला होता बा, सकाळी सकाळी म्हणजे कालपासून जसं दरवाजाला आता उघडलंच नाही एवढा पाऊस. वाराचा लयच ना. वारा तिच्या दुप्पट. खाली या का चक्कर मारून बरं. हा मग पावसात जायला जमला नाही बरं. काय नुकसान झाले काय डबल तिचा काय भरोसा नाही. जाऊन येऊ ना. हा रोपंग जाऊन या. हा चला. हे बा आता थोडासा पाऊस उघडलाय, पण वारा मात्र अजून भरपूरच आहे. बा हे बा अंगणामधून केवढला पाणी आणि पोरा त्या पाण्यामधून खेळतात. हे बा मोकार पळं सुटले पोरा गडूळ पाण्यामध्ये खेळतात. हे बा पोराने म्हणजे मोठी मजा मित्रांनो. उडदामध्ये पण केवढी जुरी झाली. हा ना पहा ना मित्रांनो, आताची थोडा वसारला नाही तर ना उडदाला असा पाणी नाही लागला ना एवढा सडून जात आहे. इडा आपण उडून प्यालो होता बा मामांचा आवत होता मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे जुऱ्या का फिरत फिरत खाली. इथं काहीच पाणी नव्हतं, मग पण आता किती पाणी चालाय. पाणीच तेवढं झालंय तर काय आता. हा ना. आणि मी ना त्या बाबी म्हणून तिकडून ना मशरूम फोन आलो बरं. मशरूम निघाले का? हा पावसामध्ये निघत आहे ना. हा तर मित्रांनो आपल्या बाबी म्हणजे ना तुला मशरूम निघते काळी अशी काळी म्हणजे वेगळेच पद्धतीचे. बरं पाहू आता ह्याच टायमाला निघाले जास्त पाऊस असेल ना तर तिकडे निघाले असेल ना ते आपल्याला पण दाखील. तर मित्रांनो आता आम्ही तिकडे चालू मी चालू तुम्ही येते का? मी येते ना इकडून वाटत. हा कडक लई चिकट झाले वजन चपलासारखं ते. तर ती मशरूम आहे ना मित्रांनो इथं निघते पा ह्या जाग्यात एवढं इथं निघते. पण अजून काय ते निघाली नाही. वा जबरदस्त जुऱ्या झाल्या त्या मित्रांनो. पहा ना त्या फॉरेस्टमधून आहे ना जबरदस्त अशा जुऱ्या झाल्यात पहा. तर मित्रांनो आता आपण आपल्या रोपाजवळ आलोय. समोर पहा हे पहा आपला रोप आहे समोर इकडे. पण त्याच्यामध्ये पण जाम पाणी आहे पहा. जाम मोठा जुरा आलाय. आता पाणी गुडघे आवडले मित्रांनो. आता त्या रोप हे काय करणार आहे शेवटी. आणि पाणी समोरून पहा जबरदस्त पाणी. ज्या टायमाला पहिला पाऊस होता त्या टायमाला पण व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. त्याही टायमाला असाच पूर होता आणि आताही तेवढाच पूर आहे पहा. इथं मी आपल्याला एक गंमत दाखवतो मित्रांनो. आता ह्या जे वावर भरलेले ना ह्या वावराचा पाणी आता सरळ असा खाली वाहत जाणार आहे. आणि तिथे खाली आहे ना खाली गेल्यानंतर जाम मोठा धबधबा तयार होतो. आता तो धबधबा कसा आहे ना तो पण मी आपल्याला दाखवतो मित्रांनो. पहा ह्या उतारला इथं धबधबा तयार होतो. पहा मित्रांनो हा धबधबा एकदम भारी वाटतो कोणी पहा. तर असं धबधबं इकडं आमच्या भागात पाहायला भेटतात मित्रांनो. आणि एकदा का पावसाळ्याला सुरुवात झाली का आमची खेडेगावासुद्धा एकदम सुजलाम सुफलाम अशी बनवतात. आणि गावाकडलं वातावरणसुद्धा मित्रांनो पहा किती निसर्गरम्य दिसत आहे. या कौलारू घरा अशा पद्धतीनं. आणि मित्रांनो पहा ह्या पावसानं आपली विहीर एकदम तुडुंबा भरून वाहते. एकदम काठोकाठ भरले पहा किती काठोकाठ भरले. गढूळ पाणी आहे. आणि पुन्हा एकदा आपण रानात आलो आहे. आणि ह्या फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये जबरदस्त अशा झुऱ्या वाहतात पहा. आणि एकदम मस्तपैकी ह्या निसर्गरम्य वातावरण. तर मित्रांनो आता आपण आहे ना पूर्ण इकडं जंगलामध्ये आलो फिरत. मग बिमारी जनावर इथं नेहमी राहतात. आता फक्त उन्हाळ्यात नाही राहायची पण आता ह्या टायमाला नेहमी राहतात. चला आता त्याला शोधू आपण ना पर्याय जंगलात आता पुढं जाऊ. शोधिसे मानवा समोर पहा मित्रांनो किती जबरदस्त असं जंगल आहे. पाऊस आलाय पहा समोर. तर मित्रांनो आता आपण या जंगलामधून चालू आहे. राम राम भीमा आता भेटला आपल्याला. कुठून आला फार भाऊ. गुरा फार पुढे गेल ना. चला पण निघत जाऊ पुढं. मच्छर जाम चावत आहे ना. पाऊस मोकार भीमा आता समोर आलाय पहा. आता एकदा काय झाडांमध्ये माणूस शिरला का मच्छरांनी चावायला सुरुवात केलीच. मोकार मच्छर चावत आहे. झाडांचा उशाड आहे ना. तरी मग अजून काय एवढा जंगल दाट झाला नाही. या पुढं अजूनही दाट जंगल होईल. आणि एकदा का दाट जंगल झालं ना मित्रांनो इकडे बिबट्या राहतोय.
मग एकट्या माणसाला ना सकाळ संध्याकाळ शिरायला भ्या वाटत आहे. आज काय बी माझा तो पाऊस हा. बाबा अरे आजच्या पावसासारखं धनच नाही. मोकार जुऱ्या मोकार वारा झाडांची पानं पडत आणि त्या पाण्यामध्ये तू गुराखुड होती. तिकडं पार टोकाला खाली भाऊ. आता काय सांगतो मग आता नियास लागत ना अजून. सुट्टी नाही. आणि मग एवढं झाडांमधून आता तू बाहेर आलाय हा आणि मग त्या झाडांमधून मगच मी थोडासा वेळ शिरावलो तो मोकार मच्छर चावत. अरे मच्छर म्हणजे बाबा इंजेक्शन मारताय मच्छर. असा मच्छर आहे काय सांगतो तुला. पण मग गुराने किती टनाटन उडत राहणार ना. हा मग आपण मग आता काय करणार आहे शेवटी. पर्याय नाही ना त्याला. नाही पण मग जास्त इकडं झाडांमध्ये मग मच्छर नव्हता पहिला होता पण त्या वशाड्यामुळं का ना. मशाळ्यामुळं पानं पडली झाडांची उन्हाळ्यात. आणि वाराही नाही ना इकडं निवार आहे ना. निवारा आला ना यावर निवाऱ्याचा. हा निवाराचा रान असल्यामुळं आणि ते तिकडं वारा तुटे गेला आता तिकडं नसता एवढा. पण मग गुराळी दम नसता काढला. आज पाऊस काय साधा होता काय भाऊ. आणि मग ते त्या गायचा आपण व्हिडिओ बनवला होता मग ते काय किती फोन किती आलतं. अरे लय फोन येतात पण मग त्यात लय किंमत झाली भाऊ. हा 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 मग किंमत किती म्हणते कोणा कितपर्यंत मागितली का कोणा. नाही माग नाही एकानेच मागितली होती मला 12,000ला देऊन टाक. हां हां आणि मग मी म्हणलं भाऊ 15,000 तरी दी. हा बा म्हणा बा डोक्यात घ्या जरा तुम्ही नाही का. हा असा तो किंमत लय सांगितली भाऊ म्हणून. हा नाही त्या मला एक जण केलता फोन तर म्हणा किंमत लई सांगितली. मग ते म्हणत दुधाची गाय पा म्हणजे आता म्हणा गाय अजून लागल मग तिडून पुढं मग ती जनल ती हा हा आणि लागल का आमचा लागत का नाही म्हणून नाही का. लागणार राहून जा कशी काय नाही कवळीच आहे ना आणि कवळी लागली तर चांगली ना. हां म्हणजे असं कवळी लागली चांगली नाही ना. सॉरी ती निभार लागली पाहिजे नाही का. झाली पाहिजे. हा हा 4 तास झाली पाहिजे. मी चुकलो बरं का सांगताना म्हणताना. तर पहा मित्रांनो जर कधी असं निवांत वातावरण असला ना म्हणजे पाऊस नसला वारा नसला तर जनावरं निवांत चरतात ती. निवारा पाऊस तर पुन्हा आला. त्याला काय मरी चपले सारखा जर पाऊसच आहे भाऊ. हा ना 4 दिवस झालं पाऊस चालाय. 4 दिवस कंटिन्यू पाऊस आहे. पण मग आता तो काय आपल्या हातात आहे नाही ना त्या काय त्याच्या मनावर वाद राहिला. हा त्याच्या मनावर राहत लय आहे. नुकसानी केल्या लोकांच्या लय नुकसानी केल्या. पहिले केले होते ना आता डबल केल्या. हा डबल बांध फोडलं काही रोपा गाडी सुकलाय काही. आणि अजून जनावरले तर चरा नाही एवढा. काहीच नाही रानात काहीच नाही भाऊ. आणि त्या ह्या असं म्हणजे पण तरी एवढा गाठ नाही ना या गार नाही गरम आहे. घरामध्ये. गरम आहे. काल हवा होती वारा जास्त त्याच्यामुळे मग थोडं त्याला म्हणजे गार लागत आहे ना. हा पण आज आहे ना आज गरम आहे. तर मित्रांनो पहा एक गमत का जास्त पाऊस आला का मग शेळ्या अशा झुरपुडामध्ये लपून घेतात. ह्या आता लपल्यात तिथं बाकीच्या लपल्यात आणि बाकीच्या चरत्यात. पण मग आता पावसही कमी झाला आहे ना तर मग आता ह्या झुरपुडामधून बाहेर येतील. आता पहा ह्या 2च लपल्यात तिथं बाकीच्या गेल्यात बाहेर निघून. भीमा होता ह्या पहिला केवढा झाड मोडून पडला इथं. अरे वारण पाणी अशी लय झाडा पडल्यात. हा ना ते आहेत ना तळापासून उतरून पडले जात तिकडे खाली. डायरेक्ट तळापासून. हा जमशेला काशा मामाचा नाही का तिकडे दसाडाला हा 2-3 बाबळीत पडून आणि मोकार शेळ्याने पाला आणला. बाबींचा पाला मग खातात काय टायमाला. तळापासून बाबळ उपटेल निळागार पाला खाला पोटा बेलन काय करतील आता. हा बरोबर. सारखं पाणी चालू. हा आता वळा माळाने सुद्धा आता एवढं माळ आहे तिथं ह्या माळाने सुद्धा पाणी मिळत नाही. हा आता एवढं सोयाबीन येते ना खाली जुऱ्याला आहे का नाही हा उताराच नाही. मी फार खाल्ला आलोय. नाही नसेल. तर आता आहे ना मस्त शेळ्या चरतात निवांत पाऊस उघडला थोडासा ना. गाय पै कशी पाण्यातून चालेल मी माझा पै मग आता जाणारच ना भाऊ. फार ना पाण्यातून ती अंग गेली हा आणि ती कालोडे जाईल ना पाण्यातून लगेच. मग? ती जाते का पाण्यात शिरते का. हा सवय लागली. सवय लागली ना पै ना आता हा, जाईल ती पाय ना. मित्रांनो पहा आता कालोड सुद्धा पाण्यातून गायच्या मागं जाईल निघून. पण मग ती नादावली इकडे मागच पण तिथं आली बांधा ना इकडे. नाही जाईल जाईल. आळशी. तिकडून होय गाय इकडं कुठं माग फिरत. ही. तर आता ती गाय मी माझा ती कालोड सुद्धा त्या पाण्यातून त्या साईडला उडीतोय बा. पण हा उडाली आता नाही ती गेली त्या साईडला पण जाऊ दे. अरे भाऊ वाजला किती आता. आता भाऊ वाजलं 4. यार तुला किती वाजता जायचे. काय नाही तसा भाऊ आता या पाणी येणार 4ला गेला काही 5ला गेला काही काहीच फरक नाही. पाण्याची 1% आली का पळाली घरी. पळाली गेली. हा अजून सकाळी त्या पाण्यामध्ये कुठं होता तू. अरे पार तिकडे दसाच्या आळवाला खाली. नाही आता नंतर उघडला दुपार नंतर. पण मग घरी बाबा म्हणला का गेलता झुऱ्या बिराला कुठं नाही वावरांक काय नाही ना. जायचं नाही. चान्स नाही म्हणजे लय बेकारी कार्यक्रम ना. काय जाऊ नाही काय पाहतो
खाली आपण काय करणार आहे समजा वावर एखादा रोप जाऊही लागला समजा इलाजच नाही त्याला इलाजच नाही काय- काहीच करता येत नाही ना अरे इकडे खाली एक म्हातारी मग ते बांधाची डेप पडले दुसऱ्याच्या हा लगेच रोप खाणायचे म्हणला खणू नको जर दुसरी पडली तर मग तूही काढायची पाहिजे काय उद्योग करते आवड कार्यक्रम आहे भाऊ मग एवढा पाऊस आहे हा मी आलतो सकाळी गावामध्ये तू आली गाठ नाही झाली कुठं अरे घराच्या बाहेरच निघालं नाही नाही पण ते मी आलतो मोबाईल करता मोबाईलला स्विच ऑफ होऊन गेलता ना 2 दिवस लाईट नाही ना लाईट नाही तर काहीतरी चालता हा नाही आता फॉल्ट वाऱ्या पाण्यामध्ये काय करता येणार नाही का सकाळी ना 9-10 वाजता लाईट सोडले त्यांनी हा तारा तुटल्या का काय झाल्या कुठे आणि मग आता वाऱ्यामध्ये आणि त्या नाही का लय ना वारान आणि असं पाणी म्हणजे ना 2 बारा झाला आहे ना हे पाण्याची पसंती अशा हा तर मित्रांनो आज सकाळी सकाळी ना जाम पाऊस होता मग तो पाऊस थोडासा थांबला मग तो थांबल्यानंतर रामदाच्या आणि मी गेलो होतो फिरत राहणार जुऱ्याला किती पाऊस झाला आहे किती पाणी होता जुरेली केवढं धबधब होतं ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटला त्यानंतर नेहरी केल्यानंतर मग रानात गेलो तिकडं पण भीमावादाची भेट झाली भीमावादाच्या आणि मावाला थोड्याशा गप्पा रंगल्या आणि हा एक छोटासा व्हिडिओ ना मित्रांनो मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र